मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ सज्जन हो नाथ महाराज ज्या एका अत्यंत पवित्र अशा विचाराला धरून ज्यांचं संपूर्ण जीवनचरित्र घडलेलं आहे सद्गुरूंच्या कृपेने आणि जो नाथ भागवताचा मूळ विषय भगवंतांनीच सांगायला प्रारंभ केला आणि तो सोपा करून सांगण्याचं काम शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जे केलंय तो विषय आहे भक्तीचा मार्ग भगवत भक्त हा संपूर्ण ग्रंथच भक्तिशास्त्रावर आधारित आहे शुद्ध वेदांत याच्यामध्ये आहे आणि भगवानच स्वतःची भक्ती कशी करायची हे सांगतात भगवत भक्त कसा असतो भगवत भक्ताची लक्षणं काय असतात त्याचं जीवन मूल्य काय असतं आणि तो कोणत्या प्रकारे संपूर्ण जीवन एका उच्च ध्येयाला घेऊन चालत असतो ते जे ध्येय नाथ महाराजांचं आहे ते म्हणजे गृहस्थाश्रम न सांडिता कर्मरेखा न ओलांडिता निज व्यापारी वर्तता आत्मबोधू सर्वथा न मैळे हे जे नाथांचं चरित्र आहे या जीवनसूत्रावर नाथ महाराजांचं चरित्र आपल्याला पाहायला मिळालं अगदी असंच्या असं चरित्र आपल्यापैकी अनेकांनी नांदेडमध्ये ज्या भगवत भक्ताचं ज्या संताचं ज्या सद्गुरु स्वरूपाला पोहोचलेल्या पूज्य आप्पांचं चरित्र आपण सगळ्यांनी पाहिलं त्या पूज्य आप्पांची आज 21वी पुण्यतिथी आहे माझ्यामध्ये सज्जनो आजच्या पासून बरोबर 21 वर्षांपूर्वी ज्या तिथीला म्हणजे आज स्वामी स्वरूपानंदांची सुद्धा पुण्यतिथी आहे आणि आज आप्पांची सुद्धा 21वी पुण्यतिथी तर या श्रावण वद्य त्रयोदशी या तिथीला अनेक संतांनी पवित्र केलं तसं तुमच्या माझ्या आप्पांनी या दिवसाला जे पुण्यतिथीचं स्वरूप दिलं पुण्यतिथीचा मान दिला त्या आप्पांचं चरित्र आज त्यांच्या इच्छा मात्रे तुमच्या समोर आपण त्यांचं स्मरण चिंतन या पुण्यतिथीच्या दिवशी आपण करूया याच्या मागचा हेतू याच्या मागचा उद्देश असा आहे की ज्या मार्गाने भगवत भक्त गेले ज्या मार्गाने संत जातात त्या मार्गाने ती वाट आपल्याला अनुसरायची आहे हा आपला सगळ्यांचा उद्देश आहे त्याच्यासाठी म्हणून ह्या पुण्यतिथ्या हे संतांचं स्मरण आपल्याला करायचं आणि आपण भाग्यवान असे आहोत की याच आठवड्यामध्ये 2 सत्पुरुषांची दरवर्षीच पुण्यतिथी येते एक परमपूज्य आप्पा आणि दुसरे परमपूज्य आमचे बाबा म्हणजे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ही बाबांची पुण्यतिथी तर अशा या आप्पांचं चरित्र सांगायचं म्हणजे शुद्ध बीजाचे पोटी फळे रसाळ गोमटी असं तुकाराम महाराज जे म्हणतात ना तर
वेळेच्या अभावी जितकं मला घेता येईल थोडंसं फास्ट होईल, पण ते तुम्ही सहन करणार आहात याची मला खात्री आहे. ते अप्पांचे पूज्य पिताश्री दामू अण्णा दामोदर शास्त्री आठवले हा कोकणातला एक गरीब मुलगा हो. आणि वैशाख महिन्याचे दिवस होते आणि पुण्यामध्ये 11:30-12च्या वेळेत एक शेंडे असलेला, छोटस धोतर, छोटस उपर्ण अंगावर असलेला एक मुलगा पुण्यामध्ये भिक्षा मागत होता. भिक्षा म्हणण्यापेक्षा मी त्याला अजून थोडस स्पष्ट करतो, माधुकरी मागत होता, म्हणजे तयार जेवणाची भिक्षा. काही ब्राह्मणांच्या घरी हा मुलगा मागत होता आणि माधुकरी मागून आपलं शिक्षण पुण्यामध्ये करत होता. त्याला आई नव्हते, त्याला बाबा नव्हते. आणि अशी भिक्षा 4-5 घरी मागून शेवटचं घर संपून हा रस्त्याने चालत असताना मागून एक टांगा येतो, टांग्याचा धक्का लागतो, याची भिक्षा. हा पडतो आणि भिक्षाही सांडते. ती भिक्षा सांडल्यापेक्षाही त्या टांग्यावाल्याचा स्पर्श मला झाला आणि ती भिक्षा आता मला परत घेता येणार नाही, माझी रोजची घरं मागायची संपली, म्हणून हा मुलगा रणरणत्या उन्हामध्ये रडतोय. आणि वर दासगणू महाराज संत साईबाबांचं चरित्र लिहिण्याच्या निमित्ताने पुण्यामध्ये आले होते. त्या माडीवरून ते खाली पाहत होतं की छोटा मुलगा, सुंदर शेंडी, गळ्यात यज्ञोपवीत आहे, छोटीस धोतर, छोटस उपरण घातलेला मुलगा कोण आहे म्हणून ते खाली गेले. त्याला विचारलं, बाळा तू का रडतोस? तो सांगतो, टांगेवाल्याचा स्पर्श मला झाला, माझी सगळी भिक्षा सांडली, आता मला जेवायला मिळणार नाही. एवढ्या पुण्यासारख्या शहरामध्ये एक लेकरू 16 ओळ्याची एवढी बंधनं पाळून असणार कोण, म्हणून त्याला जवळ दासगणू महाराजांनी जवळ घेतलं, जवळ घरी नेलं आणि सांगितलं, त्याला जेवू घातलं, त्याची चौकशी केली. मुलगा दिसायला अत्यंत गोड, चुणचुणीत, भाषा छान, संस्कृतचं अध्ययन करणारा होता. आणि त्या दिवशीपासून या दामूला दासगणू महाराजांनी स्वतःच्या जवळ ठेवून घेतलं. त्या मुलाला रोजची जेवणाची भ्रांत मिटली. आज आपल्याला रोज जेवायला मिळणार आणि आपलं शिक्षण होणार या आनंदात हे अतिशय प्रामाणिक असलेलं लेकरू दासगणू महाराजांच्या जवळ राहून. आवाज अतिशय गोड, पहाडी आवाज, उत्तम अक्षर. दासगणू महाराज कीर्तन करत असत आणि दासगणू महाराजांना सुद्धा अपत्य नव्हतं, म्हणजे मुलगा नव्हता, एक मुलगी होती. महाराजांनी त्याला आपल्या जवळ ठेवून घेतलं आणि कीर्तनाच्या निमित्ताने दामू त्यांच्या जवळ राहू लागला. हळूहळू मोठा झाला, कीर्तनात साथ करू लागला. अपत्यवत प्रेम दासगणू महाराजांचं तर होतं, पण दामू अण्णांचं सुद्धा इतकी निरलस सेवा दासगणूंप्रती होती आणि एवढी कृतज्ञता दासगणू महाराजांप्रती होती की या व्यक्तीमुळे मला आधार मिळाला, मी शिक्षण घेतोय, मी मोठा होतोय आणि दासगणू महाराजांच्या कीर्तनात उत्तम साथ देण्याचं काम दामू अण्णा करत असत. दासगणू महाराजांचं अतिशय भावप्रधान असं निरूपण आणि त्याला तितकीच उत्कृष्ट अशी गोड आवाजाची साथ, यामुळे एवढं प्रेम दामू अण्णांवर दासगणू महाराजांचं होतं की दासगणू महाराज भावी काळात एकदा असं म्हणाले की मला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या समोर दामूनी आणलं. इतका गोड आवाज त्यांचा होता. आणि दामू अण्णांना महाराजांप्रती असलेली कृतज्ञता त्यांच्या प्रती तर होती, पण ती कृतज्ञता आप्पांनी देह ठेवेपर्यंत दासगणू महाराजांप्रती होती. या दामू अण्णांचं फार मोठं सुंदर चरित्र आहे ते, आज ऐकणार. आणि मी पुढे जातो. पुढे दासगणू महाराज हे साईबाबांच्या सेवेत होते. दासगणू महाराजांचे खरे सद्गुरू हे वामन शास्त्री इस्लामपूरकर होते, पण त्यांची आणि दासगणू महाराजांची फक्त 2-3 वेळाच भेट झाली, हार्डली 3 वेळा. आणि देह ठेवायच्या आधी वामन शास्त्री इस्लामपूरकरांनी त्यांना सांगितलं की आता मी देह ठेवतोय, पण तू आता शिर्डीला जा, तिथे साईबाबा आहेत, तेच तुझा प्रतिपाळ करतील. आणि मग साईबाबांच्या सेवेत दासगणू महाराज आले. साई महाराजांनीच दामूचं लग्न ठरताना साईबाबांनी सांगितलं की या मुलीशी लग्न कर, म्हणून डॉक्टर महाबळ सांगलीचे होते, त्यांची कन्या दामू शास्त्रींना मिळाली. आणि दामू शास्त्री दासगणू महाराजांबरोबर पंढरपुरातच त्यांच्याबरोबरच त्यांचा मुलगा आणि सून म्हणून राहू लागले.
असं एक संतांचं पूर्ण कवच आणि अत्यंत प्रामाणिक, अतिशय सज्जन, अतिशय भगवत भक्ती प्रधान असलेलं अंतःकरण असलेले दामूशास्त्री आणि त्यांच्या पत्नी राधाबाई यांचा प्रपंच आणि परमार्थ दासगणू महाराजांच्या कृपाछत्राखाली सज्जन सुरू झाला. 2 मुली पहिल्यांदा झाल्या. माझ्या माहितीप्रमाणे एकीचं नाव गोदा आणि दुसरीचं नाव गंगा असं ठेवलं होतं. त्याच्या आधी त्यांची 1-2 अपत्ये गेली आणि त्यानंतर 1920 साली 27 सप्टेंबर 1920 दामूअण्णा आणि राधाबाईंच्या पोटी एक अतिशय दिव्य असं रत्न अनंत चतुर्दशीच्या दिवशी जन्माला आलं. त्याच्या आधीची 1-2 अपत्य गेलेली होती. त्यामुळे या अपत्याच्या वेळेस काय होईल म्हणून दासगणू महाराज त्यात माझ्या राधाला, माझ्या सुनेला, म्हणजे दामोदर शास्त्रींच्या पत्नीवर सुद्धा दासगणू महाराजांचं अगदी लेकीप्रमाणे प्रेम, आणि ती सुद्धा डॉक्टर महाबळांची कन्या जरी असली तरी दासगणू महाराजांना पाहिल्याबरोबरच एक अतिशय सुंदर भाव राधाबाईंच्या मनामध्ये पहिल्यांदाच निर्माण झाला होता. आणि हळूहळू त्यांनी तो सेवेने इतका वृद्धिंगत केला की एक क्षणभरही जसा आपला मुलगा आपल्या डोळ्याच्या नजरेसमोर अखंड असावा असं बाबाला वाटत होतं, म्हणजे दासगणूंना वाटायचं. अगदी तद्वतच आपली स्नुषा असलेली राधा सुद्धा आपल्या नजरेसमोरून बाजूला जाऊ नये असं संत असलेल्या दासगणू महाराजांचं या पुत्रावर, या सुनेवर लौकिक अर्थाने हे आठवले. आणि दासगणू महाराज हे सहस्त्रबुद्ध, दोघंही कोकणस्थ, पण दोघांचा तसा लौकिक अर्थाने काही संबंध नव्हता. परमेश्वर कृपेने हे एकत्र आले होते. आणि अशा परमेश्वरी कृपेने एकत्र नवे नवे दासगणू महाराजांच्या संत कृपा दृष्टीखाली दामू अण्णा आणि राधाबाईचा संसार वाढत होता. 27 सप्टेंबर 1920 अनंत चतुर्दशीच्या दिवशी राधिकाबाईंना एक पुत्ररत्न जन्माला आलं. त्याचं नाव अनंत चतुर्दशीला झालं म्हणून दासगणू महाराजांनी 12व्या दिवशी यांचं नाव अनंता असं ठेवलं. आणि ते अनंत दामोदर आठवले म्हणजे तुमचे माझे प्रिय असलेले आप्पा. सज्जन हो, त्या काळी उपनामं फार असायची. तात्या, आबा, अण्णा, दादा असं म्हणायची पद्धत असल्यामुळे लहानपणापासूनच या मुलाला सगळेजण आप्पा म्हणत असत. कुशाग्र बुद्धिमत्तेचा हा मुलगा. पण सज्जन हो, आपल्या दामूचे, आपल्या राधेचे 2 अपत्य गेलेले आहेत. ही भीती जशी राधामायला होती तशीच थोडीशी शंका, थोडीशी चिंता दासगणू महाराजांना. आणि म्हणून दासगणू महाराजांनी राधाबाईंच्या पोटात हे बाळ असतानाच त्यांची अत्यंतिक निष्ठा, अत्यंतिक प्रेम हे गोदावरीवर होतं. म्हणून गोदामाईला फार प्रार्थना केली की माय, माझ्या राधेचं हे लेकरू कायम तुझा प्रसाद म्हणून राहावं, म्हणून मी तुला त्याला अर्पण करीन. असा नवस दासगणू महाराजांनी केला. आणि 4 महिन्याचा अनंत झाल्यानंतर आपल्या नांदेडच्या जवळ उमरीच्या पलीकडून गोदावरीच्या दुसऱ्या तीरावर रामेश्वर नावाचं एक क्षेत्र आहे. तिथे 4 महिन्याचा झाल्यानंतर आपल्या दामूला, आपल्या राधाला सांगितलं की माय, तुझं लेकरू हे वाचावं आणि याच्या हाताने काहीतरी भगवत कार्य व्हावं, म्हणून मी असा गोदावरीला याला अर्पण करण्याचा संकल्प केलेला आहे. दोघांनी होकार दिला. ही सगळी मंडळी इथे आली. एक सुंदर पाळणा सजवला. पलीकडच्या टोकाला 2 उत्तम माणसं त्या पाळण्याला रक्षण करण्यासाठी म्हणून नदीमध्ये होते, तीरावर होते. आणि त्याचा प्रकार असा, गोदावरीवर अर्पण करायचा म्हणजे छानपैकी पाळणा सजवला. गोदावरी मातेची पूजा केली राधाबाईंनी, खणा नारळांनी ओटी भरली. आणि या तिघांनी, दामूअण्णा, गोदावरी, राधाबाई आणि स्वतः दासगणू महाराज त्या गोदीच्या समोर उभे राहिले. आणि माय, लेकरू तुला अर्पण करतोय, तुझा प्रसाद म्हणून माझ्या दामूला हे दे. आज हा अनंता मी तुला अर्पण करतो. म्हणून तो सजवलेल्या पाळण्यात 4 महिन्याचं ते बाळ ठेवलं, म्हणजे अनंताला ठेवलं. आणि पाळणा गोदावरीमध्ये सोडून दिला. आणि तो पहिलं तुटायला लागला. तिकडे 2 माणसं उभेच होते, त्यांनी तो घेतला. पुनश्च तो
दासगणू महाराजांच्या हातात दिला आणि ते बाळ त्यांनी राधामाईच्या हातात दिलं. म्हणाले, बाई, हा गोदावरीचा प्रसाद तू आता सांभाळ. आईचे डोळे भरून आले, सगळ्यांचे, दासगणू महाराजांचे सुद्धा आले. सज्जनो, यातून शिकायचं काय? तर काय प्रेम असतं संतांचं. पण जे नाथ भागवतामध्ये पाहतो की भगवंतावर असलेलं प्रेम हे किती विलक्षण स्वरूपाचं असतं आणि संत किती प्रकारे तुम्हाला सांभाळत असतात, पण त्याच्या प्रती लीन होण्याची जी कृती करायची ती आपल्याला करायची. ते अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होण्याचं कार्य या संतांच्या वाङ्मयात नव्हे, या संतांच्या चरित्रातनं, त्यांच्या वाङ्मयातनं होतं. पुढे यथावकाश अतिशय कुशाग्र बुद्धीचा हा मुलगा होता आणि इतके आजारी पडायचे अप्पा, हा अनंत इतका आजारी, तर दासगणू महाराजांनी त्याला मांडीवर घ्यावं आणि थापटत 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावे. असं बालपण ज्याच्या नशिबाला आलं, तो पुण्यात्मा किती मोठा असेल की दासगणू महाराजांनी त्यांना झोपवावं. त्यांनी आपल्या हातावर मांडीवर घेऊन त्याला 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ म्हणत त्याच्या अंगापाठीवरून हात फिरवावं. 4 वेळा वयाच्या 12-14व्या वर्षापर्यंत 4 वेळेला, त्यावेळेला आप्पांना विषमज्वराची बाधा, विषमज्वर म्हणजे मृत्यू असं त्या काळात होतं, कारण औषध नव्हतं. आज आपल्याला तेवढं वाटतं. सज्जनो, असं या बाळाला अत्यंत कुशाग्र, म्हणजे किती कुशाग्र बुद्धिमत्तेचा, राधाबाईंनी दादांना, दादा म्हणजे दासगणू महाराजांना दादा म्हणायचं. राधाबाईंनी दासगणू महाराजांना 6-8 वर्षांचे होते आप्पा, अजून मौंजेही व्हायची होती, 8व्या वर्षी मौंजे. इतका विलक्षण नाद वाचनाचा होता. तर त्या म्हणाले, दादा, याला थोडं अभ्यास कमी करायला सांगा, वाचनाची याची सवय थोडी कमी करा म्हणाले. हा एकदा पुस्तक हातात घेतलं तर तासन तास नाही, दिवसेंदिवस जेवत नाही तो. त्याचं ते पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय तो माझ्याकडे पाहत देखील नाही. पुस्तक बाजूला केलं तर तो रडतो. याच्यासाठी काहीतरी पहा. एवढी कुशाग. वयाच्या 8व्या-9व्या वर्षापर्यंत रामायण, महाभारत वाचून झालेलं होतं. प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता आणि प्रचंड खोडकर, अतिशय बुद्धिमान, तर्कशुद्ध प्रणाली, की दादांना म्हणजे दासगणू महाराजांना असे प्रश्न आप्पा अनंता विचारायचा की त्यांची ती तर्कशक्ती, त्यांची ती विचारशक्ती पाहून कितीतरी वेळा दादा शांत व्हायचे आणि मग त्याला समजा, बाळा, आपल्या परंपरेने जे सांगितलेले ते खोटं नाही. आज मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ जरी नाही शकलो, तर या प्रश्नांची उत्तरं तू शोध आणि समाजाला सांग. तुझ्यासारखे अनेक लोक अशाच प्रकारचे प्रश्न आपल्या धर्माला, आपल्या संस्कृतीला, आपल्या संस्कारांना विचारतात. पण मी ज्या मार्गाने चाललो, मी जे सांगतोय बाळा, ते सत्य आहे. ते आपल्या सकल संतांनी सांगितलेलं आहे. आपले सकल संत कधीच असत्य सांगत नाही, पण तू त्याचा शोध घेऊन जगासमोर मांड. हा संस्कार वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून दासगणू महाराजांनी आप्पांवर केला. पुढे बुद्धिमान निघाले, 10वीला चांगले मार्क पडले. लगेच त्यांना त्या काळी PUC होऊन आयुर्वेदिक कॉलेजला ऍडमिशन मिळाली. आप्पांचं जीवन या दरम्यान 10वीची परीक्षा झाल्यानंतरची ज्या सुट्टीचा काळ होता, त्या दरम्यान या अनंतानी संपूर्ण सावरकरांचं वाङ्मय वाचून काढलं होतं. सावरकर होते तेव्हा देशाच्या स्वातंत्र्याचा लढा अजून सुरूच होता आणि सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन या तारुण्यामध्ये दादांकडे हे हट्ट धरून बसले की मला राजकारणामध्ये जायचं, मला प्रभावी वक्ता म्हणून देशासाठी कार्य करायचं. दासगणू महाराजांनी बळजबरीने त्यांना तिकडे जाऊ दिलं नाही. म्हणाले, तू राजकारणात नाही जायचं. खूप अट्टहास केला, खूप खोडकर होते, खूप हट्टी होते. पण दासगणू महाराजांच्या सांगण्यानी रागराग केला, आदळापट केली. पण ते म्हणाले, नाही बाळा, तुझा पिंड हा नाही. तू राजकारणात फार मोठा राजकारणी होशील, पण परमेश्वराची ती इच्छा नाही. तुला या कार्यासाठी नाही पाठवलं. आप्पांनी आप्पांच्या चरित्रात किती किंवा आप्पांच्या प्रवचनांमधून, कीर्तनांमधून आपण ऐकलंय. आपण आपल्या सद्गुरूंविषयी प्रेम इतकं होतं की नुसतं दादा जरी म्हटले तरी आप्पांच्या डोळ्याला धारा लागत होती. आपण आपल्यापैकी सगळ्यांनी खूप पाहिलं की 10-10 मिनिटं भाव समाधीमध्ये आप्पा आपल्या सद्गुरूंच्या, दादांच्या चिंतनाने, नुसत्या आठवणीने गहिवरून जायचे. ते म्हणाले, मी किती चुकलो, मी कसा वागलो त्यावेळेला, मी लहान होतो, मी नाठाळ होतो, मला कळत नव्हतं, पण माझ्या दादांनी मला केवढं सांभाळलं, मला त्याच्यापासून मांडलं, म्हणून मी एवढं कार्य त्यांच्या कृपेने आज धर्माचं करू शकत होतो. प्रचंड मोठं लिखाण. सज्जनो, सांगण्याचा उद्देश की या दरम्यान 10वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये
आजोबांनी जाऊ दिलं नाही, म्हणजे दादांनी तिकडे जाऊ दिलं नाही राजकारणात. तर म्हणाले मी आता काय करतो, तर मी लिखाण करतो म्हणाले. आणि वयाच्या 16-17व्या वर्षी 10वीची परीक्षा झाल्यानंतर शालिवाहन नावाचं एक महाकाव्य 10वीच्या सुट्टीमध्ये 10वीची परीक्षा दिल्यानंतर परमपूज्य आप्पांनी लिहून काढलेले असायचे. केवढी प्रखर बुद्धिमत्ता असेल, काय प्रतिभा त्यांच्याकडे भगवंतांनी दिली होती. आणि इतकं सुंदर शालिवाहनाचं काव्य 10वीच्या परीक्षेनंतर या महात्म्याने लिहिलं. पुढे आयुर्वेदिक कॉलेजला प्रवेश, त्या दरम्यान त्याच्या आधीच मला वाटतं मौंज झाल्यानंतरच दामू अण्णा क्षयरोग झाला. आणि या क्षयामध्ये एक दिवस दामू अण्णांनी देह ठेवला. राधाबाईंच्या पोटी 2 कन्या, एक कन्या मला वाटतं गंगू, गोदा लहानपणीच वारली होती, गंगू आणि अनंता अशा 2 मुलांना पदरात राधाबाईवर डोंगर कोसळला. पण आदरणीय दादांनी म्हणजे दासगणू महाराजांनी या सगळ्या प्रपंचाचा भार स्वतःवर घेतला. सज्जनो, संतांच्या जीवन चरित्रामध्ये म्हणजे दासगणू महाराज थकत चालले होते आणि त्या दरम्यान दामू अण्णाचा संसार फुलत होता. दामू अण्णाची 2-3 लेकरं झाली, अनंता मोठा होत होता. या दरम्यान दासगणू महाराजांच्या मनामध्ये असा विचार आला की आता माझ्या कीर्तनाची सेवा दामू सगळी पाहिल, माझ्या धर्मप्रचाराचं कार्य, माझ्या कीर्तनाचं कार्य दामू सगळा पाहिल. आणि मी आता संन्यास घेऊन गोदावरीच्या काठी राहील, असा एक विचार दासगणू महाराज करत होते. आणि त्याच दरम्यान दामू अण्णा निघून गेले. सज्जन हो, दासगणू महाराजांवर कोणती वेळ नसते. म्हणजे संतांच्या जीवनचरित्रात हे शिकण्यासारखे की ते जरी ठरवत असले तरी पुढे काय होतं. सज्जनो, पुढे त्यांच्या माघारी त्यांची मुंज, आप्पांची मुंज आणि आप्पांचा विवाह दादांनी केला. आणि हा विवाह केल्यानंतर आप्पा काही काळ पुण्यामध्ये आयुर्वेदिक कॉलेजला प्राध्यापक म्हणून लागले. तिथे अध्यापनाचं काम, तिथल्या महाविद्यालयाच्या प्रशासनाचं काम आदरणीय दासगणू महाराजांबरोबर कीर्तनाचे दौरे, आदरणीय दासगणू महाराजांनी ठरवलेले वर्षभराचे सगळे उत्सव आप्पा आणि त्यांच्या पत्नी इंदिराबाई अगदी त्यांचे आईवडील ज्याप्रमाणे सेवा करत होते त्याचप्रमाणे हे करत होते. एवढा सगळा व्याप आप्पा पाहत असताना या दरम्यान आप्पा हे सगळं कार्य करत असताना राष्ट्रकार्य, त्याच्या आधी आप्पांचा काही काळ संबंध तारुण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी आला. आप्पा शाखेमध्ये जात, नंतर आप्पांनी शाखेमध्ये जाऊन स्वतःचं व्यायाम करून शरीर तयार करून घेतलं. आणि मग आप्पाचं हे सगळं कार्य सुरू असताना प्रचंड विपुल प्रमाणात लेखन पण सुरू होतं. वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास तर सुरू होताच, उत्तम शास्त्रींकडे त्यांचं संस्कृतचं शिक्षण होत होतं. आप्पांना सगळ्यात म्हणजे आप्पांच्या या सगळ्या जीवनचरित्रामध्ये वेगवेगळे प्रसंग, इतके सुंदर जीवनचरित्र आहे आप्पांचं, ते एका तासात बसवणं कठीण आहे. पण हे सगळं होत असताना आप्पांवर झालेला दादांचा भगवंताच्या प्रेमाचा जवळून पाहिलेला जो संस्कार होता, म्हणजे 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ आप्पांच्या आईला म्हणजे राधा काकूंना दासगणू महाराजांनी सांगितले. आप्पांचा विवाह झाला, ते आणि त्यांची पत्नी पुण्याला राहायला गेले. राधाबाईला एकटं पडल्यासारखं झालं. नित्य अनंत समोर असायचा, तो आता नाही, सून नाही. त्यांच्या मनाची ही शांती भंगलेली पाहिल्यावर आदरणीय दादा म्हणजे दासगणू महाराज म्हणाले, माय तू काय कर, तुझं मन लागत नाही ना, तर तू रोज 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ कर. हे आप्पांनी स्वतः ऐकलं. ते पुण्यात गेले आणि त्यांनी त्या दिवशीपासून स्वतः 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ सुरू केले. इकडे त्यांची आई करायची, तिकडे ते करायचे. आणि ही विष्णू सहस्त्र रोजचे 12 पाठ म्हणजे 12,000
नामजप, एक विष्णू सहस्त्रनाम 1000 जप असं जर आपण धरलं तर मिनिमम 1200 म्हणजे 12,000 विष्णू सहस्त्रनामाचं म्हणजे भगवंताचं नाम होत असेल. आपल्याकडे 13,000च नाम. तर 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ राधाबाई तेव्हापासून करत अखेरपर्यंत आप्पांनी सुद्धा शेवटच्या दिवशीपर्यंत 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ नित्य ठेवलेले होते असं आप्पांच्या चरित्रात. सज्जनो, हे सगळं होत असताना जो संस्कार अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या आप्पांवर दादांकडून झाला तो आपल्याला घेण्यासारखा आहे की मग तो आप्पांनी जो ग्रहण केला तो आपल्याला ग्रहण करायचा. तो म्हणजे भगवंताविषयी नितांत प्रेम. आप्पांचं दुसरं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की भारतीय परंपरेने जे 4 आश्रम सांगितलेत, वयाच्या विवाहापर्यंत ब्रह्मचर्य, विवाहानंतर गृहस्थाश्रम, त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि शेवटचा संन्यास आश्रम, हे 4ही आश्रम आप्पांनी अत्यंत आनंदाने आणि शिस्तीने भोगलेले. हे 4ही आश्रम व्यवस्थितपणे पाळणारा हा महान भगवत भक्त. आपणची एक छोटीशी गोष्ट गृहस्थाश्रमातली फक्त सांगतो, ती आपल्या सगळ्यांना माहित असेल कदाचित, की पंढरपुरात एकदा सहस्त्र भोजन करायचं या दोघांनी ठरवलं, पती पत्नीने. आप्पा म्हणाले 1000 माणसं जेवणार आहेत, एका पंक्तीला एका वेळेला 100 माणसं बोलायची. तर 100 माणसं आपल्याकडे आता पंक्तीला बसणार आहे, तर 100 ताटं, 100 वाट्या, 100 किती भात वाढण्या लागतील, किती पळ्या लागतील, किती वरण वाढायला आणि किती भाजी वाढायला पळ्या लागतील, त्याप्रमाणे किती भांडी लागतील हे आधी मांडून ठेवलं. त्याने दोघं नवरा बायकोनी संसार करत असताना या प्रकारची नोंद केली आणि अतिशय उत्कृष्ट म्हणजे सगळ्या अधिक मासाचे उत्सव इतके नियोजनबद्ध असायचे आणि आप्पांच्या पगारात बसतील अशा स्वरूपात असायचे. आर्थिक नियोजन, शारीरिक नियोजन, मानसिक नियोजन, आध्यात्मिक नियोजन, सगळ्या प्रकारचं नियोजन. धन्यो गृहस्थाश्रम ज्याला म्हणतात ना, की संसार नेटका कसा असावा याचा आदर्श उदाहरण आप्पांनी गृहस्थाश्रमात घालून दिलं. आणि हा प्रपंच, ही सगळी मुलं होत असताना आप्पांना सुद्धा 3 मुली आणि 2 मुलं झालं. त्या 3 मुलं झाले, त्यातलं शंकर नावाचं पहिलं अपत्य आप्पांचं गेलं. पहिलं अपत्य शंकर जेव्हा झालं तेव्हा त्याला मांडीवर एक दिवस इंदिराबाई घरात स्वयंपाक करत होत्या आणि तोपर्यंत आप्पा पंढरपूरला आलेले होते सुट्ट्यांमध्ये. तर ते त्याला घेऊन मांडीवर घेऊन झोपत होते आणि त्याला झोपवता आप्पांना एक अंगाई गीत सुचलेलं आहे, तेही आप्पांच्या चरित्रामध्ये दिलेलं आहे. ते जेव्हा स्वतःला सुचलेलं अंगाई गीत त्यांनी गायलं तेव्हा इंदिराबाईचे सुद्धा डोळे भरून आले की भगवंतानी मला किती सुंदर पती दिला, इतकी सुंदर त्याची भावना मुलाप्रती आहे. पुढे काहीच महिन्यानंतर शंकर गेला. तो गेल्यावरही आपण एक काव्य केलं होतं. त्याच्यानंतर 3 मुली, त्यातल्या एक मुलगी इथे आपल्या नांदेडकरांकडे दिली, आपल्या सगळ्यांना माहित आहे. चंद्रशेखरांना मोठा मुलगा आप्पांचा, तोही आप्पांनी देह ठेवल्यावर काही दिवसांनी चंद्रशेखर अण्णांनी देह ठेवला. आता महेश अण्णा नावाचे दुसरे चिरंजीव जे सगळ्या गोरठ्याचा कारभार पाहतात. म्हणजे या 5-6 मुलांना जन्म देऊन ती सगळी कर्तव्य करत असताना मला सांगायचं काय तुम्हाला सज्जनो, की प्रचंड आणि अतिशय विलक्षण असं प्रेम या भगवंतावर त्यांचं होतं. आणि हे भगवंतावरचं प्रेम, हा सगळा अभ्यास करत असताना आपण वाचलं होतं की हिमालय भगवंताचं निवासस्थान कुठे आहे, तर म्हणाले हिमालयात. तिथली नीरव शांतता आप्पांना फार आकर्षित करायची आणि वयाच्या 40व्या वर्षापासून या सत्पुरुषांनी दरवर्षी हिमालयात बद्री, केदार, गंगोत्री, यमुनोत्री, त्यातली त्यात विशेषतः गंगोत्रीला दरवर्षी जावं, तिथे जाऊन नामसाधन करावं. नित्याचं दैनंदिन या सगळ्या व्यापामध्ये ठरलेले 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ. जसं थोरले महाराज म्हणाले ना, की मी आयुष्यभर नामाशिवाय दुसरा काहीच उद्योग केला नाही, मी कोणतंच साधन केलं नाही. तसं आप्पांना शेवटच्या क्षणी म्हणजे देह ठेवायच्या 2 दिवस आधी महेश पंजाबीने विचारलं की अप्पा आपका साधन क्या है, आपने क्या साधन किया? आप्पा म्हणाले माझ्या सद्गुरूंनी मला फक्त विष्णू सहस्त्रनाम सांगितलं. विष्णू सहस्त्रनामाशिवाय मी दुसरं साधनच केलं नाही आणि विष्णू सहस्त्रनामानी मला सगळं काय माझ्या कल्पनेपेक्षा जास्त दिलं. बघा संतांनो, सकल संतांचं सांगणं एकच आहे की नाम घ्या, नाम घ्या, नामाने तुमच्या कल्पनेपेक्षा बाहेर जास्त तुम्हाला. असा हा संत भगवंताच्या प्रेमात पडला. आणि एक दिवस 71 सालची घटना आहे, म्हणजे आप्पांचं वय ऑगस्ट महिना होता आणि आप्पा भगवंताच्या आदेशानुसार भगवंताच्या प्रेमापोटी
आणि भगवंताच्या दर्शनासाठी म्हणून गंगोत्रीला पोहोचले. गंगोत्रीला पोहोचले, तिथे सरकारी रेस्ट हाऊस मध्ये राहिले. त्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी होती. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अध्याय वाचला. भगवंताच्या नामामध्ये दंग होते, पण त्यांच्या मनाला अजून प्रसन्नता नव्हती, कारण त्यांना भगवंताचं दर्शन पाहिजे होतं. भगवंताचा नित्य संकेत त्यांना मिळत होता, पण प्रत्यक्ष दर्शन त्यांना भगवंताचं होत नव्हतं. आणि म्हणून आप्पा आता या वेळेला त्यांनी ठरवलं, गंगोत्रीला गेले आणि गंगोत्रीला गंगेच्या समोर उभे राहिले आणि तिला प्रार्थना केली की भगवती, इतके दिवस मी तुला प्रार्थना करतोय, तुझ्या वशिल्याशिवाय तो मला दर्शन देणार. मी कसा आहे हे तुला माहीतच आहे. मला लौकिकाची हाव नाही, पण भगवंता, भगवती, तुझ्या कृपेने मला प्रतिभा दिली, तुझ्या कृपेने मला सद्गुरू मिळाले, तुझ्या कृपेने मला हा सगळा प्रपंच मिळाला. मी माझ्या परीने रोज तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. हे भगवती, परमार्थातले अनेक ग्रंथ वाचून जे दोष माझ्यामध्ये नसावेत, जे दोष भक्तामध्ये नसावेत, जे दोष साधकामध्ये नसावे, ते सगळे कमी करण्याचा मी प्रयत्न करतोय. मी केलेले पण आहे, पण थोडीफार उणीव माझ्यामध्ये राहिली असेल, तेवढी काय तुला सहन होत नाही का? मी आता निघालो आणि मला त्याचं दर्शन मिळवून देण्याची जबाबदारी तुझी आहे. तू जर मला आता दर्शन मिळवून दिलं नाही, तर तुझं आणि माझं, नवे माझं हे तुझं शेवटचं दर्शन आहे. पुन्हा मी तुझ्या दर्शनाला येणार नाही. आणि आप्पा चालायला निघाले, गंगोत्रीला गेले. नवमीचा दिवस, अष्टमी संपली, नवमीच्या दिवशी आप्पा गंगोत्रीकडे चालायला निघाले. गंगोत्रीला पोहोचेपर्यंत नवमीचा पूर्ण दिवस गेला आणि या सगळ्या प्रवासामध्ये आप्पा भगवंताला पुन्हा प्रार्थना करतात की भगवंता, तू तर जगन्नायक, तू तर पतित पावन आहेस, तुझी तरी एवढी कीर्ती आहे. तुझ्या कृपेने इतकी कीर्तन मी तुझी केली आणि त्या कीर्तनामध्ये माझ्या भक्तिभावाप्रमाणे मी प्रसार करण्याचा प्रयत्न केला, तुझ्या नामाचा, तुझं वर्णन केलंय, पण माझ्यात दोष आहे मला माहिती आहे. पण मला खरं सांगतो भगवंता, तुझ्या कृपेने एवढं काव्य स्फुरलं, मी ते जनतेला अर्पण केलं, तुझ्या चरणी अर्पण केलं. त्याच्यातून मला कीर्ती आवडते, पण मला त्या कीर्तीची हाव नाही रे परमेश्वरा. असा कोणता दोष आहे माझ्यात की तू मला दर्शन देत नाही? इतकी वर्ष झाली तू दिलेलं नाम, जय नारायण श्री नारायण, जय जय नारायण नारायण, हा जप मी माझ्या पद्धतीने जास्त करण्याचा प्रयत्न करतो, सगळे दोष निवारण करण्याचा मी प्रयत्न करतोय, पण तू मला का दर्शन देत नाही? त्याच्यानं नवमीचा दिवस संपला आणि गंगोत्रीला काय, तिथे समोर गेल्यावर एक पाटांगण, असं पटांगण आहे, सगळा असा सरळ प्रदेश, समतोल प्रदेश आहे. आणि त्या समतोल प्रदेशामध्ये म्हणजे पठार आहे, सगळं सरळ पठार आहे गंगोत्रीला. त्या पठारावर काही उंच झाडं, काही छोटी झाडं अशी आहे आणि खडक पण फार नाही, अशी ती जागा आहे. त्या पटांगणावर आप्पा नेहमी जायचे, आताही ते तिथेच गेले. आणि त्या पटांगणावर असं सरळ गेल्यानंतर डाव्या बाजूला वळल्यावर एक छोटीशी गुहा आहे. त्या गुहेमध्ये श्रावण वद्य नवमीच्या दिवशी 1971 साली आप्पा संध्याकाळी पोचले. त्या गुहेत गेले, पुन्हा रात्रभर अखंड नामस्मरण आणि मनामध्ये विचारांची शृंखला, आणि नुसती विचारांची शृंखला नाही सज्जन हो, आप्पांचं नित्य कुणीच समोर नाहीये. विचार करा, गंगोत्री इतक्या 1000 फूट उंचीवर आहे, पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस सुरू आहे, सकाळपासून अन्न पाणी नवे आपल्याबरोबर पाण्याची बॉटल सुद्धा घेतलेली नाहीये. अन्न घ्यायचा प्रश्नच नव्हता, कारण निर्धार करून सुटले ते. नवमीची रात्र याच चिंतनात गेली, भगवंताशी भांडण्यातच गेली, आक्रंदत होते आप्पा रात्रभर. दशमीचा दिवस निघाला, तोही प्रार्थनेमध्ये गेला. दशमीची रात्रही प्रार्थनेत गेली. 2 दिवस 2 रात्र, तिसरा दिवस पण गेला. आता तिसरी रात्र सरून एकादशीची पहाट आली. श्रावण वद्य एकादशी, 1971 साल. त्याच्या आधीची रात्र म्हणजे दशमीच्या रात्रीची गोष्ट आहे. भगवंताला म्हणाले, भगवंता, आता माझा मेंदू थकून गेलाय, माझ्या डोक्यात कसं तरी होतंय. भगवंता, माझ्या छातीमध्ये कळा येत आहेत, मी पाणी पिणारच नाहीये, मी आणलेलं सुद्धा नाहीये, मी पिणार नाही, खाणार नाही. आता माझं शरीर गलित गात्र होत चाललंय, मला डोळे उघडून पाहायची सुद्धा शक्ती नाही, माझे हातपाय हलणं तर शक्यच नाही. तरीही भगवंता, मी तुला सांगतोय की तू दर्शन नाही दिलं तर मी माझा देह इथेच सोडेल, पण मी परतून जाणार नाही. वय वर्ष 51 वर्षाचं आहे, आपले मुलं घरी आहेत, आपली बायको घरी आहे, आपली आई घरी आहे. बरं,
भगवत भक्त कसा असतो, नाथ महाराज जे सांगतात गृहस्थाश्रम सांडिता, गृहस्थाश्रमातली सगळी कर्तव्य कर्म रेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू सर्वथा न मिळणे, याचं उत्तम उदाहरण आपांच्या जीवनात सचिन कसं पाहायला मिळतं. हा माणूस 3 दिवस 3 रात्र उपाशी आहे आणि शेवटी रात्री 2:30-3 वाजताच्या दरम्यान आपांच्या छातीत कळा यायला लागल्या, परंतु भगवंताचं नाम सोडलं नाही, भगवंताची आसही सोडली नाही. म्हणाले तू पतित पावन आहे ना, जनाबाई सारखा नामदेवासारखा मी तुझ्याशी भांडणार नाही, म्हणा मी फक्त आक्रंदतच राहील. भगवंत तुला काय करायचं तर कर, पण तुझं दर्शन मला मात्र ते, एवढी एक प्रार्थना मी फक्त करतो, ती सत्ता माझी नाहीये. आता तुला दया दाखवायची असेल तर दाखव, नाही तर दाखव ना. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सज्जन हो, 3 दिवस 3 रात्र अन्न नाही, पाणी नाहीये, आणि हा महात्मा लौकिक अर्थाने तुम्हा आम्हाला समजावं या भाषेत सांगतो की चक्कर येऊन पडल्यासारखा निशब्द होऊन त्या गुहेमध्ये पडलेला आहे. किती वेळ गेला असेल माहित नाही. आणि असा गलित घात्र झालेला त्या भक्ताचा देह तिथे पडलेला आहे, आणि थोड्या वेळाने एक सुगंध मंद झुळक त्या शरीरावरून गेली. 1 वेळा गेली, 2 गेल्या. तो पवित्र सुगंध कशाचा आहे तो कधी घेतलेला नव्हता, पण तो अतिदिव्य सुगंध फक्त त्या देहावरून जात होता. थोड्या वेळाने हळूच त्या सुगंधाच्या मुळे हळूच डोळे उघडण्याची शक्ती कुठून आली माहित नाही, ती शक्ती संपलेली होती. हळूच डोळे उघडून पाहिले. श्रावण वद्य एकादशीची पहाट नुकतीच सुरू झाली होती, आणि एक निळसर प्रकाश असा त्या गुहेमध्ये कुठून तरी दुरून येतोय असं आप्पांना दिसलं. मग त्या निळ्या प्रकाशाच्या दिशेने डोळे उघडून पाहत होते, आणि गुहेच्या समोर एक सुंदर खडक होता. त्या सुंदर खडकावर नील प्रकाश असा येऊन स्थिरावला, आणि तो प्रकाश संपून एक शुभ्र असा प्रकाश बाहेर आला. पितांबर नेसलेले निळ्या रंगाचे वरद नारायण शंख चक्र गदा पद्म त्याच्यावर विराजमान झाले. इतके गलित गात्र झालेले आप्पा क्षणार्धात उठले, धावत भगवंताच्या चरणी साष्टांग नमस्कार घालायला गेले, तर 4ही हातांनी भगवंतांनी आप्पांना आलिंगन दिलं. त्यातले 2 हात खांद्यावर ठेवले होते, आणि 2 हात असे छातीच्या जवळ भगवंताने ठेवून त्या लेकराला जवळ घेतलं. आप्पांना विलक्षण आनंद झाला. नाथ महाराज म्हणाले ना, जीवाची आणि शिवाची भेट जिथे होते ना, ते आलिंगन आहे. श्रावणमध्ये एकादशी 1971 साली या महात्म्याला भगवंताचं दर्शन झालं. कितीतरी वेळ भगवंतानी जवळ घेतलं. म्हणाले मला तुझ्यात सामावून घे. तेव्हा भगवंतानी आदेश घेतला, अजून तुझं कार्य राहिलेलं आहे, आत्ता तुला मी नेणार नाही, योग्य वेळ आल्यावर घेऊन जाईल. त्याच्यानंतर 2 ते दर्शन संपलं. आपण जे काल नंदन पाहिलं ना, वस्त्र जय हेमुटे गे पितांबरी सावळा, दिव्य रूप सुंदर असे, ते सगळं वर्णन वरद नारायणाचं आहे. आणि हे वरद नारायणाचं चित्र जसंच्या तसं काढण्यासाठी सांगलीच्या कल्याण शेटे नावाच्या एका सुंदर कारागिराला, पेंटरला, आपल्या गोरठ्याला बोलवलं होतं. 1 महिनाभर आपण त्याला ठेवून घेतला आणि सांगितलं, नाही यार तो खडक तसा नाही, असा घे. त्या खडकावर खाली ओम आहे, आणि तिथे नाही ते गुलाबाचं फूल जे आहे भगवंताच्या हातातलं ते असं आहे, पितांबर असा नाहीये, गळ्यातला हा हार जो आहे तो असा आहे, आणि अशा पद्धती आणि डोळे असे घे. जे दर्शन आप्पांना दिलं ना, तसंच्या तसं दर्शन सज्जन हो त्या वरद नारायणाचं आपल्याला सगळ्यांना इथे पाहायला मिळतं. हा त्या कल्याण शेट्टीने काढलेला वरद नारायणाचा फोटो आहे. हा फोटो म्हणजे हे प्रत्यक्ष वरद नारायणाचं आप्पांना झालेलं दर्शन. 1971 साली तारीख होती सज्जनो, 16 ऑगस्ट 1971. परत आप्पा खाली आले, पुन्हा कार्य केलं. कार्य इतकं मोठं आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा आप्पांनी संन्यास घेतला. दरम्यान आई गेल्या वगैरे, तो इतिहास सांगण्यापेक्षा भक्ताचं मला तुम्हाला सांगायचं की आप्पा भक्त किती मोठे होते. राष्ट्रभक्त तर होते, पण आधी भक्त पाहूया. तर भक्त असताना संन्यास घेतला 91, माझ्या माहितीप्रमाणे 1990 आप्पांनी संन्यास घेतला. आईने देह ठेवल्यावर पत्नीच्या परवानगीने. आई म्हणाली माझ्या समोर नको म्हणून थांबले, पण दोघांचं ठरलं होतं नवरा बायकोचं. आणि मग आप्पांनी संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर सुद्धा ईशावास्योपनिषद
ब्रह्मसिद्धार्थ कौमुदी वगैरे इतके इतके ग्रंथ लिहिले, जवळपास 46 प्रकारचे वेगवेगळ्या विषयावरचे ग्रंथ आप्पांनी लिहिले. शेवट आणि म्हणाले आता नारायणाला मी येणार. नारायणाने सांगितलं म्हणून एकदा इथून निश्चय करून उत्तर काशीला गेले. उत्तर काशीला राहत असताना म्हणाले आता मी पुन्हा येणार नाही. पुन्हा गेले गंगोत्रीला. वरद नारायण म्हणाला नाही, खाली जा, तुझं कार्य राहिले नाही. मनुस्मृतीचं लिखाण राहिलं होतं, मनुस्मृतीचं लिखाण बाप्पांनी केलं. लिखाण झाल्यानंतर मग पुन्हा गेले. सन 2002 गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आप्पा तिथेच होते. जाताना इथून गोरठ्याहून दर्शन घेऊन गेले होते. त्याचे पण फोटो आज उपलब्ध आहेत. शेवटी आपल्या सद्गुरूंच्या समाधीचं दर्शन घेताना आप्पा लहान बालकाप्रमाणे रडले होते, की दादा ही तुमची माझी शेवटची भेट. समाधीचं दर्शन घेता की आप्पा म्हणाले दादा आता ही शेवटचं दर्शन आहे, आता मी निघालो, आता मी पुन्हा येणार नाही. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी या वरद नारायणाने आप्पांना तिथी सांगितली की तुला माझ्याकडे कधी यायचंय. हे त्यांनी कुणालाच सांगितलं. 30 ऑगस्ट 2002 श्रावण वद्य नवमी गुरुवार. सज्जन हो, त्यावेळेला खूप लोक भेटून गेले, पण शेवटी 3 लोक आप्पांजवळ शेवटचे होते. एक डॉक्टर कल्याणी नामजोशी, नंबर 2 विसोबा आपल्या मनु महाराजांचा मुलगा, तिसरा आपल्या भारतीताई तंबेवार ज्या गोरठ्याला सेवेत असतात. ही 3 माणसं आप्पांच्या जवळ होती. कल्याणीताई ह्या त्यांची मानस कन्या होती. कल्याणीताईंचं आप्पाचं एक वेगळं दिव्य गुरुभक्ताचं आणि गुरु शिष्याचं जे पवित्र नातं असतं ते तर होतच, पण मानस कन्येचं म्हणून एक वेगळं नातं होतं. म्हणून हक्काने ते आप्पांना म्हणायच्या, नाही आप्पा हे औषध घ्या, आप्पा तुम्ही हे केलंच पाहिजे, आप्पा तुम्ही हे खाल्लंच पाहिजे. लेक जशी प्रेमाने बापा नाही बाप. आणि तो जो अधिकार असतो तो आईच्या अधिकाराप्रमाणे असतो. तो अधिकार कल्याणीताईंनी खूप खूप छान बजावला. पण 30 ऑगस्टला आप्पा म्हणाले आता त्या दिवशी पण पुन्हा बघा श्रावण वद्य नवमी होती. आदल्या दिवशी आप्पांनी सांगितलं होतं की उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे आणि मी उद्या काही खाणार नाही, मला कोणी बोलवायचं नाही. आप्पांची तिथे वेगळी रूम होते. आप्पा तिथे गेले आणि म्हणाले मला उद्या बोलवायचं आहे. आप्पाची ठरलेली वेळ आहे, आब्बा आज संध्याकाळी आप्पा जायचे, तर उद्या दुपारीच त्यांचं सगळं अन्नी काय असेल त्यांचं आतमध्ये रूम मध्ये जे साधन होतं ते आप्पाला आणि भगवंतालाच माहिती आहे. आप्पा त्यांच्या वेळेप्रमाणे गोरठ्यात असेल तर 12-12:30 बाहेर यायचे. उत्तर काशीला दुपारी 3:30-4 वाजता त्यांच्या रूमचा दरवाजा उघडायचा. मग तेव्हा आपल्याला जायला परवानगी, आपल्याला म्हणजे जे कोणी सेवेकरी त्यांना असायचे. आणि मग ते सांगत असत. कल्याणीताईला आणि विसोबाला सांगितलं उद्या जन्माष्टमी, उद्या मी काही खाणार नाही, मला आग्रह करायचा नाही. त्यांना माहित होतं की आप्पा आता उद्याच येणार. रूमच्या बाहेर खोलीतून बाहेर आप्पा आले 3:30 वाजता. म्हणाले मला बरं नाही, माझी छाती दुखते, मला काही म्हणू नका. पुन्हा थोड्या वेळाने रूम मध्ये गेले तर दूध शेगडीवर ठेवून गेलं. ते गरम होऊन त्याची रबडी झाली. आप्पांचं लक्ष नाही. पुन्हा थोड्या वेळाने उठले. त्यांच्या रूम मध्ये मँगो पल्प असायचा, त्यातला तो घेतला, ती रबडीन ते एकत्र करून खाल्ला. बाहेर आले. कल्याणीताईंना म्हणले बघ मी ठणठणीत आहे, तुम्हाला काय झालं? काही नाही झालं म्हणे मला. ते म्हणा कल्याणीताई म्हणे आप्पा असं बोलू नका हो. म्हणाले तुम्ही आत्ता असं म्हणता, आत्ता आमच्या जीवावर पोटामध्ये खड्डा पडतो. म्हणाले काय झालं? म्हणे समजत नाही का, तुम्ही मूर्ख आहात का? म्हणाले तुमच्या समोर एवढं जड अन्न खाल्लं. म्हणाले आता रबडी आणि आंब्याचा रस खाल्ला म्हणाले एकत्र करून, तर एवढं जड अन्न मी खाल्लं तर मी काय, माझं तुमच्या काही लक्षात येत नाहीत का? म्हणाले बरं. म्हणाले दुसऱ्या दिवशी आप्पा म्हणाले की शनिवार श्रावण वद्य दशमी दुपारी पुन्हा आप्पा आपल्या रूम मध्ये गेले. त्या दिवशी रात्री कृष्णाचा जन्माचा अध्याय वाचला, कृष्णाचं दर्शन घेतलं. पुन्हा आप्पा नित्याप्रमाणे त्यांच्या रूम मध्ये गेले. हे लोक आपापल्या रूम मध्ये, कल्याणीताईच्या रूम मध्ये आणि विसोबाच्या रूम मध्ये. आप्पाची रूम वेगळी होती. आप्पा गेले, थोडा वेळ बसले, पुन्हा बाहेर आले 3:30 वाजता. पुन्हा म्हणले आजही माझी छाती दुखते, मला काही बरंच नाही. तर त्या म्हणाले मी डॉक्टर तळवलकरांना फोन केलेला आहे, त्यांनी औषधं पाठवली. आप्पा थोडी तरी औषध घ्या, तुझ्या औषधाने काय होणार? मी काय औषध घेणार नाही. काही नाही म्हणाले. बरं आता मला भूक लागली. म्हणे काय करतेस आता, किती वेळात तुझं जेवण तयार होईल? ते म्हणे अर्ध्या तासात. मग कर म्हणाले. आणि कल्याणीताईने जेवायला स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाक झाला. आप्पा आले. 5 वाजता जेवायला बसले. आप्पा, भारतीताई, विसोबा आणि हे 4 जण तिथे होते. आप्पांनी उत्कृष्ट जेवण केलं, छान, काय सुंदर स्वयंपाक केला. म्हणाले खूप दिवस झाले. म्हणाले आता असं कर म्हणे, तुला जे काय खाऊ घालायचं तेवढं मला खाऊ घाल,
तुला माझं जितकं पोट बिघडवता येईल तितकं बिघडव म्हणाले. आज तू थकतेस का मी थकतो पाहू म्हणाले. कारण त्या दिवशी होती दशमी. मग जेवण संपलं 5 वाजता. आप्पाचे हात असेच, आप्पा जेवण असं करून खरकटेच हात हातात होते. या सगळ्यांना आप्पांनी आपला जीवनपट सगळा उघडून दाखवला. माझं बालपण, माझी आई, माझे बाबा, तुकाराम शास्त्री आजेगावकर, दत्तोपंत कस्तुरे, राधा मावशी म्हणजे स्वतःची आई, स्वतःच्या पत्नीने माझ्यासाठी काय केलं, या समाजाने माझ्यावर किती प्रेम केलं, माझ्या दादांनी माझ्यावर किती प्रेम केलं, माझ्या दादांना मी लहानपणी कसा त्रास दिला, मी किती व्रात्य होतो, मी किती कुशाग्र बुद्धीचा होतो, मी कसा होतो, असं सगळं चरित्र रात्री 8 वाजेपर्यंत सांगितलं. कुणाला कल्पना येईल की उद्या काय होणार. दुसरा दिवस रात्रभर गप्पा मारल्या. म्हणाले आता झोपा, काळजी करू नका. विसोबाला म्हणले, विसोबा उद्या आपल्याला हे करायचं. म्हणाले उद्या 9:30 वाजता आपल्याला स्नानाला जायचंय, तू तयार राहा. त्याच्या आधी आप्पा त्या कैलाश आश्रमाचे जे प्रमुख स्वामी होते त्यांना सांगून आले. एक लिफाफा लिहिला, त्याच्यात एक पत्र लिहिलेलं होतं. ते म्हणाले ये लिफाफा आपके पास रखो. आणि सांगितलं मी ज्या दिवशी गंगा स्नानाला जाईल आणि गंगा स्नानावरून आल्यानंतर महासमाधीला बसेल, ती माझी शेवटची आणि महासमाधी असेल. 3 तास माझ्या शरीराला हात लावू नका, कुठलंही इंजेक्शन, कुठल्याही डॉक्टरला बोलवू नका, कुठलंही इंजेक्शन मला देऊ नका, कुठलं सलाईन मला लावू नका. त्याच्यानंतर यथावकाश मी देह सोडेल. देह सोडल्यानंतर माझा देह भागीरथीमध्ये, गंगेमध्ये अर्पण करा आणि त्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यांना कळवा. आणि इथे कल्याणी, विसोबा आणि भारती आहेत, यांना स्वतंत्र वाहनाने पोचवून द्या. मी गेल्यानंतर तो लिफाफा उघडा. स्वामीजी हतबल होऊन गेले. एकादशीच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता, त्याच्या आधीचा दिवस म्हणजे त्या दिवशी सकाळचा तुम्हाला सांगतो, वैकुंठ गमनाची तयारी सुरू करतात. आप्पा रूम मध्ये गेले, सगळ्या वस्तू आवरून ठेवल्या. म्हणजे मी स्वतः त्या पाहिलेल्या आहेत गोरठ्यामध्ये, की त्यांचं कमंडलू, त्यांचं आसन, त्यांची नित्य संध्येची पळी, फुलपात्र, संध्यापात्र, त्याच्यावर चिठ्ठी लिहिली, गोरठ्यास देणे. महेश अण्णाला वेगळं पत्र, चंद्रशेखर अण्णांना वेगळं पत्र, विश्वस्तांना वेगळं पत्र, सत्शिष्यांना वेगळे पत्र, कल्याणीताईला वेगळं पत्र, वसुताईला वेगळं पत्र, कोणी कसं वागायचं, संस्थान कसं चालवायचं, भावी काळात काय होणार आहे, आपल्या पद्धतीने काय करायचंय, या संस्थांसाठी काय केलं पाहिजे आणि गोरठ्यावर प्रेम कसं करायचं, अशी सगळी पत्र, कुणाला काय काय, हे सगळं वेस्टिट करून ठेवलं, म्हणजे पॅकिंग करून ठेवलं. हे यांना दे, हे द्यायला. आणि श्रीमद भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे, श्रीमद भागवतात काय सांगितलं की देह सोडण्यापूर्वी 3 दिवस आधी काहीही खाऊ नये माणसाने, आपला देह शुद्ध करून ठेवावा. म्हणून आप्पांनी पोरानं सांगितलं कल्याणीताईला, आजपासून पुढे मी काही घेणार नाही. 3 दिवस आपला देह, म्हणजे हे खरं म्हणजे 9वी पासूनच सुरू केलं होतं, फक्त गंगाजल त्यांनी घ्यायचं ठरवलं. म्हणजे हा याचा प्रसंग. देह सोडण्यापूर्वी 3 दिवस आप्पांनी फक्त आणि फक्त गंगाजल. त्याच्या आधी एक शिष्य आला होता, मला नाव आठवत नाही, तो गंगोत्रीला गेला, तर त्याला म्हणे तुला आणता येईल तितकं पाणी गंगोत्रीवरून घेऊन ये. तर त्याने 20 लिटर पाणी गंगोत्रीवरून आणलं होतं. आप्पा फक्त तेवढं पाणी 3 दिवस पित होते. पुढे रात्री स्वामीला हा निरोप दिला. श्रावण वद्य दशमीचं हे झालं. श्रावण वद्य दशमीला जो एकादशीला ते महासमाधीला जाणार होते, त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी दुपारी कल्याणीताईने विचारलं की योगी आणि भक्त आपला देह समाधीने कसा काय सोडतात. तर इतकं सुंदर उत्तर आप्पांनी दिलंय. ते म्हणाले योग्याचा समाधी संबंध, योग्याचा जो समाधीशी संबंध आहे तो प्राणांचा असतो आणि भक्ताचा संबंध हा देहामध्ये असलेल्या अंतरात्म्याशी असतो. त्याच्यामुळे भक्ताचा देह हा अंतरात्म्यामध्ये विलीन होऊन जातो, त्याचा संबंध हा उदान वायूशी असतो. योग्याचा संबंध हा प्राण आणि अपानाशी असतो. म्हणाले योग्याचा संबंध हा देहाशी, प्राणांशी असल्यामुळे प्राण आणि अपान या दोघांशी योग्याचा संबंध येतो. भक्त हा जेव्हा देह सोडत असतो तेव्हा त्याचा संबंध उदान वायूशी असतो
आणि उदान वायूशी संबंध असल्यामुळे भक्ताचा संबंध हा अंतरात्म्याशी असतो. त्याच्यामुळे तो अंतरात्म्यामध्ये स्वतः हे चैतन्य विलीन करून टाकतो आणि त्याच क्षणी तो भगवंताच्या चरणी गेलेला असतो. त्याचा देह मात्र यथावकाश शांतपणे जातो. असं दोघांची चर्चा झाली. म्हणजे कल्याणीताईंना दुसऱ्या दिवशी हे दाखवायचं होतं आप्पांना. कल्याणीताईला नाही, आपल्या सगळ्यांनाच हे दाखवायचं. अशी चर्चा झाली. आप्पा दशमीच्या रात्री आपल्या रूम मध्ये निघून गेले. रात्री काय केलं ते भगवंताला त्यांना माहिती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता आप्पा बाहेर आले, बोलले नाही. त्याच्या आधी आपल्या रूम मध्ये गेल्यावर आप्पांनी एक शेवटची कविता लिहिलेली. ती कविता आपल्या सगळ्यांना इथे पाहायला मिळेल किंवा आहे. ती कविता अशी होती, आप्पांनी शेवटची निरोपाची लिहिलेली कविता. श्री शंकर, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. संत तुकोबा बोलती, याची येणार प्रचिती. साक्षी ठेवून तुम्हा संता, देह सोडवितो हा आता. देह झाला व्याधी क्षीण, गळून पडे पिकले पान. त्याचे दुःख ना करावे, हा तो निसर्ग जाणार. पुढे म्हणाले, संतांसाठी, आपल्या भक्तांसाठी संदेश. मी म्हणजे ना शरीर, मी मद ग्रंथांचा संभार. त्याचे वाचन चिंतन, यथाशक्ती आचरण. हीच गुरुपूजा खरी, नीट धरावे अंतरी. दिवस आज भाग्याचा, जीवनाच्या सार्थकाचा. भागीरथी करी कृपा, माझ्या पोचवी निरोपा. वरदहस्त उभारून, पालवितो नारायण. प्रसन्न मुद्रा ही गोमटी, खिळून राहे तेथे डिठी. उत्कंठेचा दाटे भाव, ओठ घेई तेथे जीव. ओढ घेई तेथे जीव. नारायणापाशी मिठी, वरदानंद दे शेवटी. बोला जय जय नारायण, हरी तो तो सारा शीण. श्रावण वद्य एकादशी 1924, म्हणजे 1 सप्टेंबर 2002, उत्तर काशी. आपण हे लिहून ठेवलं. 9:30 वाजता बाहेर आले. विसोबाला सांगूनच ठेवलं होतं की 9:30 वाजता आपल्याला उद्या स्नानाला जायचं. विसोबा त्याच्या रूमच्या बाहेर उभाच होता. विसोबा खोकले. आणि आप्पांनी फक्त मानेनी सांगितलं चल. त्याच्या मागे आप्पा एवढे एक 30 पावलावर भागीरथी आहे. आप्पांच्या आश्रमापासून 30 पावलांवर भागीरथी वाहते. त्या दिवशी पाऊस पडत होता. झिमझिम 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 अखंड पाऊस रात्रीपासून होता. तेवढ्या पावसामध्ये आप्पा कमंडल घेऊन स्नानाला भागीरथीच्या काळी. विसोबा म्हणाला, आप्पांच्या बरोबर मला चालणं कठीण. आप्पांचं वय 82 वर्षाचं, माझं वय 24 वर्षांचं, पण मी आप्पा बरोबर चालू शकत नव्हतो. आप्पा झर प्रसन्नता चेहऱ्यावर, वेगळं तेज आणि एवढी ओढ होती की मी आता माझ्या आईला केव्हा भेटतो. आप्पा भागीरथीमध्ये गेले. 3 डुबक्या मारल्या, 3 डुबी मारल्या, वर आले. इतकं अंगावर जितकं घेता येईल तितकं पाणी प्राशन केलं आणि अंगावर घेतलं. अंगावर फक्त कौपीन ठेवली. अंगावरची वस्त्र भागीरथीला वाहून टाकली. एक कौपीन आणि एक उपर्ण एवढं घेऊन आप्पा पुन्हा झप पावलं. विसोबा म्हणाले, मी त्यांच्या मागेच होतो. आप्पा आले. कल्याणीताई दारात उभ्या होत्या. मी काही आसन टाकू का? बाजूला हो, काही करू नकोस, एवढंच म्हटले. सरळ विशुद्ध वेगळ्या अंतःकरणाने कल्याणीताई आणि विसोबानी दार उघडलं. पाहिलं तर आप्पा त्या स्थितीमध्ये होते ज्या स्थितीमध्ये त्यांनी पद्मासन घालून आपली समाधी भगवंताच्या चरणी लावलेली होती. अवस्था तीच होती. कल्याणीताईंचं लक्ष लिहिलेलं या कवितेवर गेलं. त्या समजल्या. विसोबा पटकन वर गेला, स्वामीजींना सांगितलं. स्वामीजींनी विसोबाला पहिला प्रश्न विचारला, क्या स्वामीजी आज गंगा नहाने गए थे? विसोबा म्हटला, हो, मीच जाऊन. अरे ये तो उनकी महासमाधि, उन्होंने तो मुझे बोला है कि किसी को भी नहीं बताना. सगळे स्वामीजी, सगळे संन्यासी तिथे आले. त्यांनी पाहिलं आणि आप्पांचा देह परत त्या अवस्थेत ठेवायचा प्रयत्न केला, पण तो राहिला नाही. आप्पांना निजवण्यात आलं. चंद्रशेखरांना, महेशांना, मुक्ताबाई, नांदेडकर, सगळ्या परिवाराला स्वामीजींनी फोन करून सांगितलं की अशी अवस्था आहे. एकादशीच्या दिवशी रोज रात्री 7:30 ते 8:30 या वेळेत आप्पांना सगळ्या सद्भक्तांचे फोन यायचे. ती वेळ ठरलेली होती. म्हणून अनेक भक्तांनी त्या रात्री फोन केले. स्वामीजींची
इच्छा असो नसो, आप्पांची इच्छा नसून सुद्धा स्वामीजींनी सगळ्यांना सांगितलं. सगळी महाराष्ट्रातली मंडळी आप्पांच्या दर्शनासाठी, शेवटच्या समाधी दर्शनासाठी गेली. एकादशीचा दिवस संपला, विष्णू सहस्त्रनामाचे पाठ सुरू झाले. चंद्रशेखरांना, महेशांना, मुक्ताबाई ह्या सगळ्या एवढ्या ज्याला ज्याला खबर मिळाली त्यांनी विमानाने हरिद्वारपर्यंत जावं, हरिद्वारवरून उत्तर काशीला जावं, आप्पांचं दर्शन घ्यावं. विष्णू सहस्त्रनामाचे पाठ सुरू होते. एकादशीची रात्र संपली, द्वादशी संपली. द्वादशीची रात्र संपली, त्रयोदशीच्या पहाटे श्रावण वद्य त्रयोदशी, आजपासून 21 वर्ष पूर्वी पहाटे 10 वाजून माफ करा, पहाटे 5:10 आप्पांची नाडी आणि श्वास थांबला. आप्पा माऊलींसारखे, आप्पा तुकारामांसारखे, नवे नवे आप्पा आपल्या दादांसारखे भगवंताच्या चरणी हा अनंताचा प्रवास, अनंताच्या प्रवासाला निघून गेला. यथावकाश आप्पांच्या देहाचं अंतिम संस्कार संन्यासाचे ज्याप्रमाणे होतात, त्या संन्यासाच्या अत्यंतिक आध्यात्मिक शाही इतमामामध्ये सुंदर सिंहासन सजवलं, आप्पांना बसवलं, आप्पांना पद्मासन घातलं होतं. आप्पांसाठी पुरुष सूक्त म्हणण्यात आलं, वेगवेगळी स्तोत्र म्हणण्यात आली. आप्पांचा देह आप्पांच्या उत्तर काशीच्या आश्रमापासून उत्तर काशीतल्या मुख्य रस्त्यावरून फिरवून उत्तर काशी मधल्या असलेल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या समोरून ही मिरवणूक, ही शेवटची महायात्रा आप्पांची सुरू होती. सज्जन हो, पण ज्या काशी विश्वेश्वराच्या नित्य दर्शनाला आप्पा जात होते, ज्या वेळेला आप्पांचं ते अंतयात्रा म्हणा, ती शोभायात्रा, ती महायात्रा आली काशी विश्वेश्वराच्या समोर, तेव्हा आप्पांची मान अशी खाली झुंकली. त्या कैलाश आश्रमाचे स्वामीजी होते, त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारलं की आप्पांची सगळी व्यवस्था आपण व्यवस्थित बांधून केली, आप्पांची मान खाली का आली? स्वामीजींनी मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. स्वामीजी म्हणाले, अप्पा जी काशी विश्वनाथ भगवान के सामने से सर झुका कर ही चलने वाले हैं, उन्होंने नमन किया है. अप्पांचा देह काशीच्या भागीरथीच्या काठावर आणला. पंचसुक्त पवमानाचा अभिषेक पंचामृतासह झाला. अप्पांचा देह एका छान लाकडी पेटीमध्ये ठेवला गेला. पद्मासन घातलेलाच तो देह पेटीवर ठेवला. पेटीमध्ये मोठमोठे दगड, 6 मोठे दगड पेटीमध्ये ठेवले. अप्पांवर फुला दर्भ घातले. खिळे ठोकून पेटी अप्पांच्या आज्ञेप्रमाणे भागीरथीमध्ये प्रवाहित केली. एक 2-5 फूट प्रवाहित झालेली पेटी समोर गेली. दगड असल्यामुळे ती खाली गेली असं काहींना वाटलं आणि क्षणार्धात ती पेटी वर आली. त्या पेटीतून आप्पा बाहेर आले. पेटी प्रवाहाबरोबर निघून गेली. क्षणभर आप्पा भागीरथीने जणू काही आपल्या लेकराला कुशीत घेतलं, सगळ्यांना दर्शन दिलं आणि आप्पा भागीरथीमध्ये भगवंताच्या अनंताच्या प्रवासासाठी निघून गेले. अशा या महान भगवंताचं आज चिंतन त्यांच्या चरणी आपण समर्पित करूया. आणि तुकाराम महाराज म्हणाले तसं, याचीसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. सज्जन हो, हेच मागणं तुम्हा आम्हाला भगवंताकडे मागण्यासाठी, म्हणून आप्पांचं चिंतन आज आपण करतो आहे. त्या परमपूज्य आप्पांच्या, दादांच्या, त्या सगळ्या संप्रदायाच्या सकल संतांच्या चरणी आपण विनम्र अभिवादन करूया. श्रीराम समर्थ.